नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांना त्रिवार वंदन. अवघा रंग एक झाला हा अभंग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे, देहभान विसरून श्रीहरीत एकरूप होणे. आणि हाच तो दिव्य क्षण आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. संत तुकाराम महाराज या दिवशी सदेह वैकुंठ गमन करून परमेश्वरात लीन झाले. पण त्यांच्या या अवतारामागे अनेक युगांची परंपरा आहे. अंब ऋषींपासून ते नामदेवांच्या अपूर्ण कार्यापर्यंतचा प्रवास आहे. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुकाराम महाराजांचे अवतार कार्य, त्यांचा जीवन प्रवास, काव्य स्फुरण आणि वैकुंठ गमनाचा अद्भुत प्रसंग. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला माहीत असतील, परंतु महाराजांच्या विविध अवतार कार्यांमुळे ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम महाराज हे कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्य देहाचे सार्थक कसे केले, असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच. तर त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत हे पाहूया. सर्वप्रथम पाहूया तुकाराम महाराजांचे अवतार. पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वी तलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंब ऋषी. अंब ऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंब ऋषी स्वरूप तुकोबाराय प्रथमतः दुर्वास ऋषींचे शिष्य होते. गुरु शिष्यांमध्ये थोड्या प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्ती प्रदर्शन केले. दुर्वास ऋषींनी अंब ऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंब ऋषी ब्रह्मलोकात पोहोचले, पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. भगवान विष्णूंनी अंब ऋषींना सांगितले की दुर्वासांना शरण जा. यानंतर अंब ऋषी दुर्वास ऋषींना शरण गेले आणि त्यावेळी दुर्वास ऋषींनी सुदर्शन चक्र रोखले. मात्र तुला प्रत्येक अवतार कार्यात गर्भवास सोसावा लागेल असा शापही दिला. अंब ऋषी कारणे गर्भवास सोशिशी. महाराजांना गर्भवास सोसावा लागला. या गर्भवासात महाराजांनी देवाकडे एक मागणी केली होती. तो अभंग असा की तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. देवाने यावर प्रश्न विचारला की महाराज, सुख कशात आहे? तर याचे उत्तर देणारा हा पुढील अभंग. सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती, रघुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. महाराजांचे 4 युगांप्रमाणे अवतार झाले. पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हाद स्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुसऱ्या अवतारात म्हणजेच त्रेतायुगात तुकोबाराय हे अंगद स्वरूप होते. तर तिसऱ्या अवतारात म्हणजे द्वापार युगात तुकाराम महाराज हे उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराव होते. तर 5वा अवतार हा तुकाराम महाराज या नावाने जगात प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा हा पुढील अभंग. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांचे 5 अवतार झाले. तर आता आपण तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण याविषयी माहिती जाणून घेऊया. तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम वल्लोबा आंबिले. तुकोबा हे मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वल्लोबा, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा त्यांचा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई उर्फ आवली. महाराज आणि त्यांची पहिली पत्नी रखमाबाई यांचा पुत्र संतू. यानंतर त्यांची दुसरी पत्नी आवली यांची मुले, पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू, चौथी मुलगी भागीरथी असा महाराजांचा परिवार होता. महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य. तुकाराम महाराजांचे शिष्य नाहूजी आणि बहिणाबाई शिवूरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य
निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार कार्य पूर्ण करण्यास आले होते, याची साक्ष देणारा हा पुढील अभंग. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. याबरोबरच महाराज कनकाईच्या पोटीच का जन्माला आले, याची ग्वाही देणाराही अभंग आहे. तो असा: अभंग राहिले 4 कोटी, म्हणून तुका कणकाईच्या पोटी. तुकाराम महाराज मुळात विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांना अभंगाचा सहवास लहानपणीच मिळाला होता. वारकऱ्यांच्या मुखातून उच्चारलेल्या अभंगांचा महाराज विचार करायचे. अभंगात काय वच करायचे आणि कसे संसार सागरातून तरुण जायचे याचा विचार ते करायचे. दरम्यान त्यांनी एकांत स्वीकारला. एकांतात स्वतःचा शोध लागल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला. समाजाला दिशा देण्याचे काम तुझ्या लेखणीतून होणार आहे, असे श्री पांडुरंग माऊली आणि नामदेवांनी सांगितले. त्याची साक्ष देणारा हा पुढील अभंग आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नको. माप टाकी सळे धरिली विठ्ठले, थापटोनी केले सावधान. तुकाराम महाराजांचे संसाराविषयी काय मत होते, तर तुकाराम महाराजांचे लेखी संसार हा शून्यात जमा असला तरी महाराज उपदेश करताना सांगतात की लोक हो, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही. त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगतात, प्रपंच करोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे, त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाहीत. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म. हरिभजने हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तो. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. व्यसनाधीन लोकांना देवाची व्याप्ती कळत नसते. जे फक्त संसार करत बसतात आणि देवाला भजत नाहीत, त्यांचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहत नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळतही नाही आणि पचतही नाही, असा आशय सांगणारा हा अभंग. संसाराच्या अंगी अवधीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोवून सांडी येले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तर आता आपण महाराजांचे स्वर्गारोहण झाले याबद्दल माहिती जाणून घेऊया. काही कथांमध्ये असे सांगितले जाते की महाराजांचे 4 वेळा स्वर्गारोहण झाले. याप्रमाणे महाराजांचे प्रथम स्वर्गारोहण झाल्यावर ते संताजी जगदाळे या वारकऱ्यास टाळ दिंडी देण्यासाठी पुन्हा भूतलावर आले होते. यानंतर दुसऱ्या स्वर्गारोहणात 12 अभंग लिहिण्यासाठी पुन्हा भूतलावर आले. तिसरे स्वर्गारोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराय आणि कान्होबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहूत अवतरले. कारण कान्होबारायांनी देवाबरोबर भांडण करत असताना महाराजांना परत आणा, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही, अशा शब्दात धमकीच दिली होती. ती अशी: धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, दे माझ्या भावा आणोनिया. यानंतर महाराजांचे चौथ्यांदा प्रयाण झाले. चौथ्या प्रयाणानंतर ते भागीरथीसाठी पुन्हा देहूगावी आले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गारोहण होते. चौथ्या प्रयाणाच्या वेळी महाराज लोकांना सांगत जात होते, बाबांनो, मी चाललोय, कृपा असू द्या तुमची. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा. शेवटच्या कीर्तनाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला महाराजांचे स्वर्गारोहण झाले. दुपारी 12 वाजता महाराज वैकुंठाला गेले. ही वार्ता भागीरथीला कळाली. यानंतर तिने तुकाराम नामाचा जप केला. म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते. त्यावेळी केलेला हा अभंग.
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. महाराज वारकऱ्यांना संबोधतात की आता तुम्ही पंढरीरायाला बोलवा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. महाराजांच्या नावाने यमाचाही थरका फोडतो. त्यामुळे त्या दिवशी नामाचा गजर केलाच पाहिजे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम. अशा प्रकारे तुकाराम बीज हा दिवस आपल्याला केवळ वैकुंठ गमनाची आठवण करून देत नाही, तर नामभक्तीचा अमर संदेश देऊन जातो. तुकाराम महाराजांनी सांगितले की प्रपंच करोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. आजच्या धावपळीच्या जीवनातही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. संसार करत असतानाही हरिनामाचा आधार घेतला तर जीवन सुखमय होते. हेच महाराजांनी आपल्याला अभंगातून शिकवले. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी एक कमेंट नक्की करा. आणखी कोणत्या संतांच्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल तेही जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.